हॅलो. श्री पिंपळे हरीश मारुतीप्पा पिंपळे आमदार श्री हरीश मारुतीप्पा पिंपळे यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1976ला मूर्तिजापूर, जिल्हा अकोला येथे झाला. त्यांचं शिक्षण HSC झालेलं असून म्हणजेच 12वी झालेलं असून त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा येतात. श्रीमती नूतन या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. शेती आणि राजकारण, समाजकारण असा त्यांचा व्यवसाय आहे. भारतीय जनता पक्षाचे ते कार्यकर्ते नेते आहेत आणि 32 मूर्तिजापूर अनुसूचित जाती, जिल्हा अकोला या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत भारतीय जनतातर्फे. आता मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कमळगंगा नदीचे स्वखर्चाने त्यांनी उत्खनन करून तालुक्यातील 20 मोठ्या गावांची पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय केलेली आहे त्यांनी. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा ब्रह्मी दत्तक घेऊन पूर्ण डिजिटल केली ती एक. त्यानंतर तालुक्यातील 32 शाळांमध्ये संगणक दिले. तसेच संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून अपंगांना त्यांनी मदतही केली. रुग्णवाहिका सेवा सुरू केली. त्यानंतर आपत्कालीन पथक स्थापन केले. 2005 व 2008ला ते शहर अध्यक्ष होते मूर्तिजापूर अनुसूचित जाती आघाडीचे. त्यानंतर 2010 व 2013ला ते युवा मोर्चा अकोलाचे अध्यक्ष होते, जिल्हा भारतीय जनता पक्षाचे. त्यानंतर भारतीय जनता पक्ष 2009 ते 2014 आणि 2014 ते 2019ला महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य झाले. त्यानंतर 2010 ते 2012ला अनुसूचित जाती कल्याण समितीचे ते सदस्य होते. त्यानंतर रोजगार हमी योजना समितीचे 2012 ते 2014ला सदस्य होते. त्यानंतर 2016 तर 2019ला ते अनुसूचित जाती कल्याण समितीचे समिती प्रमुख होते. त्यानंतर 2019ला महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली. आता त्यांना कुस्ती, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन या कामामध्ये त्यांचा छंद असून समाजसेवेमध्ये ते अग्रेसर आहेत. पळसोळा पोस्ट हातगाव, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला येथे त्यांचं निवासस्थान असून तसेच आठवडी बाजार, लक्कडगंज, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला या ठिकाणी त्यांचं कार्यालय आणि निवास आहे. तर आता 2019च्या निवडणुकीमध्ये 32 मूर्तिजापूर अनुसूचित जाती या मतदारसंघामध्ये एकूण जे मतदान झालं होतं ते झालं 1,75,469 आणि पैकी 59,527 भारतीय जनता पक्षाच्या आमदार हरीश मारुतीप्पा पिंपळे यांना मिळाले. त्यानंतर श्रीमती प्रतिभा अवचर या वंचित बहुजन आघाडीच्या होत्या. यांना 57,617 इतकी मतं मिळाली. मग फक्त 2,000 मताच्या फरकाने हे निवडून आलेले आहेत. त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा पक्ष होता श्री रविकुमार राठी, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. यांना 41,155 इतकी मतं मिळाली. त्यानंतर राजकुमार नाचणे जे होते, तर या नाचणे हे प्रहार जनशक्ती पार्टीचे होते. त्यांना 8,764 इतकी मतं मिळाली. आणि श्री आशिष बरे यांना अपक्ष म्हणून होते ते, त्यांना 2,445 इतकी मतं मिळाली. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की एकूण मतदान झालं 1,75,000 आणि त्यापैकी फक्त साधारण 60,000 इतकी मतं या पिंपळे यांना मिळाली. आमदार हरीश मारुतीप्पा पिंपळे यांना 60,000 मतं मिळाली आणि उरलेली जी मतं आहेत 1,15,000 तर ती वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रहार जनशक्ती पार्टी, अपक्ष यांच्यामध्ये विभागलेली गेली आहेत. ही मतं जर विभागली गेली नसती तर मग निकाल वेगळा लागला असता. पण फक्त 2,000च्या मतांनी हे निवडून आलेले आहेत. आणि आता या मतदारसंघामध्ये नेमकी परिस्थिती काय होणार याविषयीची थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. कारण येथे भारतीय जनता पक्षाने जरी तिकीट मागितलं
तरी येथे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हे चांगल्या पद्धतीत टक्कर देऊ शकतात. म्हणून येथे नेमकं काय होणार ही परिस्थिती फार वेगळी आहे. या निवडणुकीमध्ये 2024च्या जे निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीमध्ये येथे भाजपला आता 2 पक्षाचा पाठिंबा मिळणार आहे. एक तर तिथे शिवसेना एक आणि दुसरा शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस. त्यामुळे हे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे या ठिकाणी. पण अजूनही समजा विरोधी पक्षांनी जर समजा येथे दुसऱ्या पद्धतीचं जर कार्य केलं, तगडा उमेदवार उभा केला, पैशावाला उमेदवार उभा केला, प्रचार खर्चामध्ये मागं पुढं न पाहणारा जर उमेदवार उभा केला, तर कदाचित येथील चित्र बदलू शकतं या 2024च्या निवडणुकीमध्ये. म्हणून यावेळेस येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय केलं पाहिजे, तर येथे एक महत्त्वाची गोष्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे आपण चांगल्या पद्धतीने हे काम केलं पाहिजे की उमेदवाराकडं एक आर्थिक सक्तीच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, त्यानंतर त्याचं कार्य बघितलं पाहिजे, त्यानंतर हा उमेदवार एक सर्वसामान्य दृष्टिकोनातून कशा पद्धतीने हा काम करतो ते बघितलं पाहिजे. आणि मग अर्थसत्ता, त्याबरोबर लोकांचं प्रेम, कार्यकर्त्यांना सांभाळ करणे आणि प्रचार दौऱ्यावर जास्तीत जास्त खर्च करणे, त्यानंतर एक सर्वसामान्य लोकांशीच असलेले चांगले संबंध मतदाराचे, यावर ही निवडणूक जिंकता येणं शक्य आहे. अन्यथा या मतदारसंघामध्ये निवडणूक जिंकणं इतकी सोपी गोष्ट नाही. तर आता आमचं हे राष्ट्रीय चॅनल आहे, संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात आणि प्रसिद्ध चॅनल झालेलं आहे आता हे. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. कारण महाराष्ट्रातील संपूर्ण खासदारांचे, आमदारांचे परिचय, फोटो, माहिती आमच्या चॅनलवर तुम्हाला सहजासहजी मिळू शकेल. कुठलाही आमदार असो तो आणि कुठलाही खासदार असो महाराष्ट्रातील. एवढंच काय, भारतातील काही खासदारसुद्धा आमच्याकडं या चॅनलवर मुलाखती वगैरे देत असतात. तर तुम्ही आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि एक राजकीय क्षेत्राची जी माहिती असते ती मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलं तर तुम्हाला यामधून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या समजू शकतात. म्हणून या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे नोटिफिकेशन येतील या चॅनलच्या संदर्भामधले, ते तुम्हाला सहज मिळू शकतील की आम्ही कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि ते व्हिडिओ कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. तसेच निवडणूक काळामध्ये काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतील की उमेदवाराचं विश्लेषण, मतदारसंघाचं विश्लेषण किंवा इतर निवडणुकासंदर्भात बातम्या किंवा विकासात्मकच्या बातम्या किंवा एक चांगलं काम करणाऱ्याच्या बातम्या आम्ही त्यांचं विश्लेषण आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी कायम अग्रेसर आहोत. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा